कसं ऐकू येत नाही तुला? कसं येत नाही म्हणजे किती वेळ तसंच येत नाही. बसलो मी. हो का? बरं, मला एक विचारायचं आहे तुम्हाला. काय? ते व्हॉट्सअपला मेसेज कोणाचे आहेत तसे? मित्रच आहेत माझ्या. मित्र तसं बोलतंय का? हा. हं? खरं सांगा. हो. मित्रांमध्ये कुठल्या लेडीजला बोललेलं मला कळत नाही का? का बरं? का मित्र नसतात का माझे कोणी? का कोणी पैसे मागितले म्हणजे का लगेच हेच असते का मला? पैशाचा विषय नाही, पण मला काय म्हणायचं ती चॅट तसली तुम्ही वाचा ना, ते मेसेज बघा ना. भेटायला येता का? तुमच्याशिवाय करमत नाही, माझा जीव आहे तुमच्यावर. असं का मित्र मित्र कधी कोणाला मेसेज करता का असे? मित्राचा जीव नसते का? तुम्ही जे आहे ते खरं खरं सांगा, उगं गोष्टी नका फिरून. गोष्टी कशाला? तुला मोबाईल कोण चेक कर म्हणला माझा? मोबाईल कोण चेक कर म्हणून मी काही मोबाईल चेक करायसाठी नव्हता घेतला. मग मी फक्त जस्ट घेतला होता बघायला हातामध्ये, आणि मग बघितलं मी ती व्हॉट्सअपला मेसेज आलता, तर मध्ये मेसेज बघितले मी. घ्यायचा नाही, का बरं? अजिबात घ्यायचा नाही मोबाईल हातात. एवढं पण अधिकार नाही काय मला? अधिकाराचं नाही, पण आम्ही माणसं असतो, कोणी कामावरलं कोणी असेल एक समजा कस काय कामावरलं असते कोणी पैसे मला मागितले एकच तर सांगा, तुम्हाला माझ्यासोबत राहायचंय का नाही ते सांगा. पैसे मागितले व्हॉट्सअपला माझा नंबर हे नसल्यामुळे ते रेंज नाही, फोन लागत नाही म्हणून मेसेज टाकला. मग तेच असते का? मला ते नका सांगू तुम्ही. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला माझ्यासोबत राहायचं आहे का नाही? कुणासोबत राहतो मी? राहता माझ्यासोबत? मग बोलता कुणाला? बोलतो कोणाला म्हणजे आता का फोन आल्या आता मेसेज केला का बोलायच नाही काय? कामावरले सोबत मी आहेत. रेकॉर्डिंग पण ऐकली काय ऐकली तू? बाई सोबत. काय मी काय म्हणलो काय त्यांना काही यादा काय दरा करा म्हणून काही? हा, असं नसतंय. काय उचलली जीभ टाळायला लावायची नाही का? आता जगामध्ये काही माणूस हे बोललं म्हणजे काय तेच असते काय बायाला? सोबत कामावरले तुम्ही तर आतापर्यंत मित्र कधी असते. कधी बोलू दिला म्हणा, आता बोलू देणार? नाही मी बोललो म्हणजे काय तेच असते का? जाऊ दे, तुम्ही बोलू देत नाही हो. हा बोल. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. इथं लाईटीचे रोजच वांदे व्हायले तरी देवा, नुसती गरमी व्हायली, लाईट नाही काही नाही. आणि हे बघा आमचे साहेब, त्यांना मी विचारलं तर मला सांगायला तयार नाही व्हॉट्सअपची चॅट कुणाची. मी तुला कालच सांगितलं माझा प्रश्न तोच राहणार आहे. कसं काय पाहायचं नाही? पाहायचं नाही, आम्ही आता कामावरती हे करतो म्हणजे करतो म्हणजे काय त्याच अर्थाने माणूस बोलत असतो का? अरे पण मला एक सांगा, तुम्ही व्हॉट्सअपची चॅट वाचून समजताना, आम्ही एवढी लहान पण नाही ना, कळतं ना मग मला. मग आता हे बाय हाय बाय लव्ह यू हे कॉमन गोष्ट झालेली आहे. हे याला असं कोणी का म्हणजे एकाच गोष्टीसाठी नसतं. काय 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 म्हणले तुम्ही? काय काय कॉमन झाले मराठी नाही? बातम्या एकदाच असतात, ठळक बातम्या. डबल जर ऐकायचं म्हणलं तर बाकी चॅनलवाले वेटिंगवर असतात. परकी बाई, परक्या माणसाला आय लव्ह यू म्हणणं भाजून घेऊ? आत्ताच नको, संध्याकाळी भाजून देते. नको ना आताच. लेकरे अशी उरपाटे इथं एक जण ऐकत नाही सांगितलेलं. ते म्हणजे सोडणार नाही म्हणा ना शेवटी. मी तसा माणूसच नाहीये पहिली गोष्ट. कसा माणूस आहे? मी माझं नाव राम ठेवलंय माझ्या आई वडिलांनी. मी राम कसा आहे माहिती आहे का? सुशिक्षित, गुणवान, निर्व्यसनी, एक बाणी, एक पत्नी, मी असा राम आहे. व्हॉट्सअपची चॅट काय आहे मला हो का, मी तुम्हाला खरं सांगू का, नॉर्मली कुठलीच बाई परक्या माणसाला असं बोलत नाही. त्यामुळे तुम्ही मला नका शिकू. मी तुला एक गोष्ट सांगतो इकडे. मला नका सांगू ते. जोरात नको बोलायला म्हणजे. हे बघ, आता मित्र आहेत माझ्या कंपनीत कामाला, माझ्यासोबत कधी कोणी घेते त्यांचं असेल काही कोणाचं काही चालू तर मी मोबाईल दिला म्हणजे काही मी नाही बोललो असं. दुसऱ्याच्या फोनवर कसं काय बोलतो? मोबाईल मित्रांना तिथे धडधड मी रेकॉर्डिंग ऐकली, ते तुमचं नाव घेते, तुम्हाला बोलते, आणि तुम्ही कशाला उगाच मला फिरवायला येतं? तुम्हाला का अलिबागून आलेली दिसली? अलिबागून नाही, तो हैदराबादहून ये, मला तसे काही घेणं देणं नाही. तुम्हाला सुधारायचं का नाही ते सांगा. राहायचं का नाही तर कसं आहे? आडंग नका लावू प्रत्येक गोष्टीला. आडंग खालो. पण मी आताच काय सांगितलं, कोणी मित्रांनी मोबाईल मागितला ना तर मला, आता कुणाचे फ्रेंड असतात, कुणाची गर्लफ्रेंड असतात, ते मला काही माहिती द्यावं लागते मला मागितलं.
बाकी मला काय तेवढंच काम आहे का? आणि 12 चौकशा करत नसतो. दिला विश्वासन देत असतो, परत देतात, विषय संपला. ते का मला कोणी भाड्याला येते का काय करायला येते? इन शॉर्ट तुम्हाला या गोष्टी सोडायच्या नाहीत, तुम्हाला सुधारायचं नाही आहे. तुमचं सुधारलेलं धडधड आहे. बोलण्यावरनं कळायले तुम्हाला काही हे करायचं नाही आहे. घरवाली बी बाहेरवाली बी चालवायचं आहे. तेवढं नशीब आहे तुमचं का चाललंय. माझं? नशीबचं काय आहे? नशीब लागते 2 बायका भेटायला. ते मोबाईल बघू बरं तुमच्याकडे. मोबाईल पोरं खेळायला गेम बाहेर आहे. बाहेर आहे आणि हे आहे आणि ती आहे करत. पण काय बंद पडली तुला? घरात काही गेम पडलं का? कमी आलो का आता? आपलं घरी आता बरोबर आलो का? कशाला म्हणजे बरोबर कमी पडलं तरच मी बोलावं असं काही आहे. म्हणजे मला कमी पडणार गेले मग तुम्ही कुठेही गेले तर कसे वागलं कसं तर जाईल कुठे? कुणासोबतही बोलले तर मी काहीच म्हणू नये, नाही का? तसं नाही ना. कसं आहे मला नेमकं तुझा गैरसमज आहे. एक मिनिट तुम्ही उठून बसा, मला उठता नेमकं तिथं सांगा. नको डोकं लावू. असं उठून बसा नेमका, मला सांगा नेमकं आहे काय? डोकं नाही लावायचं कुठं आगा गोष्टीला. आपल्याला सर्व गोष्टी भेटतात ना, सर्व गोष्टी आहेत ना. काही कमी पडलं का ते सांगायचं, कमी पडलं तिथं आणून द्यायलो ना मी, विषय संपला. आणून देण्याचं आगाऊ तेवढंच डोकं एक लावायचं असतं ना, नाही. तेवढंच एक राहतं का? बायको म्हणजे तुम्ही तू नवरा पहिले का म्हणून डोळ्यात मला? माझे काही अपेक्षा आहेत का नाही? अदर तुमचे व्हॉट्सअपची चॅट पाहिले, एवढे व्हिडिओ कॉल बघितले, बरं बघितली तू. काल फोन आलता, काल नाही आज सकाळी फोन आलता, मी उचलला, ते बाई आवाज ऐकला आणि ते लगेच कट केलं. जर ते काही तसं नसतं तर ती बोलली असते. रेंजचा प्रॉब्लेम असेल काय असं, म्हणजे फोन कट झाला म्हणजे काय त्याला ती बाईच असते. रेंजचा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो? तू डोकं खराब करू नको. नाही तर चांगलं आहे, चांगलं चाल. नाही तर म्हणजे तुम्ही कसंही वागलं तर मी काहीच बोलू नये असा अर्थ आहे त्याचा. मी असल्या रस्त्याला जात पण नाही, बोलत पण नाही, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही. मग मला सांगा आणि ते मित्रांना सांगा ना, माझ्या फोन कुणाला करू नका, व्हॉट्सअप करू करू नका म्हणजे नका. मला ज्यावेळेस काम पडलं तेव्हा आम्ही एकमेकाला मदत करतो. तुम्ही त्यांच्या फोनवरून मला व्हॉट्सअप करता का? नाही ना, मी आता मी तुम्ही त्यांच्या फोनवरून दुसरं कोणाला व्हॉट्सअप करता? लग्न झालेलं आहे, मला गरजच नाही ना. आता पोरं आहे सोबत एक कंपनीले, ते करतात, असेल त्यांचं काही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्ही सर मला येड्यात काढायले तर. आपल्या गेटापर्यंत कोणी आलं का? म्हणजे व्यवस्थित वाट बघायचं. असं नाही तुम्ही ना. उद्या आणून एखादी घरात बसवचाल आणि म्हणसाल तुला काही कम पडायले का, तू खा पी तिची सेवा कर, मी गप्पच बसायचं. तसं मी आता तुला कोणत्या भाषेत सांगू? साधू मला कुठल्याच भाषेत नका सांगू तुम्ही. तू मला बोलूच नको, तुमचं तू शांत कळायलं. बस, नाही तर उगा आता नाहीतर डोक्याची पहारा चढू नको. नाहीतर नाहीतर मग बघशील काय? काल मारल्यासारखं मारता? बघशील मग तू काय तर. मारता का? बघू वेळ पडली तर. मारावं समाधान होऊन जाते तुमच्या विमानाचं माझ्या विमानाचं. मारण्यापेक्षा की नाही एकदाच माझा जीव घेऊन टाका. जीव घेतलं कोणाला मारायचं? जीव घ्या माझा. फॅनचं बटन चालू कर ना, लाईट आली का बघ. आली ना फॅन. हेच कोणतं आहे? बाबा चालू हो, जल्दी मेरे को खेलनी. ते पांढरं बटन कुठे गेलतास तू? पांढरं झाल्याशिवाय नाही फक्त अजून 10-15 मिनिट लागतील. 10 मिनिटं लागतील रे अजून. बघा आता तुम्हीच सांगा मला, कसं बोलणं आहे यांचं. हे असं बोलतात म्हणजे याने कसंही वागलं तर मी काही म्हणू नये, मी काय करू काय नाही. मग तर काहीच कळणार गेले. एका दिवशी तर मी औषध पिऊनच झोपी जाते. पैसे कशाला घालायचे? फाशी घेऊ का मग? ते एका दोन डोक्याला ताण कर. म्हणजे तुमच्या डोक्याला ताण होऊ नये असं मरू का? रोज तिळ तिळ मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं आहे ना मग.